शिवसेनेचा निकाल जो आला त्यानंतर फक्त त्याचे नाव बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकलेले आहे. राहुल नार्वेकर हे वकील आहेत, त्यांनाही त्यांचेही अंतर्मन सांगत असेल, परंतु महाशक्तीच्या दबावापुढे ते काही करू शकत नाहीत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हे पक्ष स्थापन केले आहे. पण थेट पक्ष ओरबाडून इतरांच्या हातात देण्याचे काम असंविधानिक पद्धतीने झालेले आहे. हे पाप आणि षडयंत्र अदृश्य शक्तीनं केले. ही अदृश्य शक्ती देशात आज काहीही करते. आम्ही पूर्ण ताकदीने याविरोधात लढू. आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल. भाजप आरोप करते आणि परत विसरून गेले. देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष भाजप आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने इलेक्ट्रोल बोर्ड संदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. देशामध्ये सर्वात मोठा घोटाळा हा इलेक्ट्रोल बॉन्ड आणि पेटीएमचा झालेला आहे. जर नोटाबंदी झाली तर त्यानंतरच्या तपासण्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोटा कशा सापडतात याचे उत्तर अजूनही सरकारी यंत्रणा देत नाही. याचा अर्थ असा, हा सर्वात मोठा देशातील घोटाळा तर पेटीएम आणि इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये झालेला आहे. केंद्र सरकारने अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिलेली आहे. एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे पेटीएम हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा एकाच अकाउंटवरून झालेला आहे. 27,000 कोटी रुपयांचा पेटीएम घोटाळा झालेला आहे. सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल कुल आणि त्यांचे नात्यांचेही संबंध आहेत. तसेच ही लोकशाही आहे. माझ्यावर कुणीही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. जुने नेते गेले की नवीन नेते तयार होतात. जो 5 वर्ष मेहनत तो पुढचे 25 वर्ष टिकेल. मी कायदा मोहू करणार आहे. एखाद्या चिन्हावर लढला तर 5 वर्ष त्याच पक्षात राहायला पाहिजे. कॉपी पेस्ट चालणार नाही. नाहीतर राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात जा. 200 आमदार आणि 300 खासदार यांना आरक्षण देणे अवघड नव्हतं. जरांगे यांनी खूप समजूतदारपणा दाखवला. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याचा निषेध करतो. माध्यमातून गॉसिप पसरलं जातं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणारं कोणी वावड्या उठवल्या माहीत नाही. चिन्हाबाबत आम्ही कोणतेही प्राधान्य दिले नाही. कोर्टात जेव्हा सुनावणी होईल, जेव्हा मला मागतील तेव्हा आम्ही देऊ. काही माध्यमातून गॉसिप पसरलं जातं. मला चिंता वाटते की तुम्हाला तुमच्या चॅनलची क्रेडिबिलिटी ठेवायची असेल तर अशा वावड्या उचलल्या तर 2 दिवसांनी तुमची क्रेडिबिलिटी कमी होईल. त्याच्यामुळे या ज्या वावड्या कोणी उठवल्या याबद्दल मला माहिती नाही, पण ठीक आहे, तुमचंही चॅनल चाललं पाहिजे. थोडी एक्साइटमेंट तुम्हालाही होते, पण याच्यात काही तथ्य नाही. काल तशी कुठलीही चर्चा झाली नाही, आणि जर कधी झाली तर आम्ही सांगू ना. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशी नेहमी मन मोकळेपणे बोलते आणि आजपर्यंत कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत लपवली नाही. आणि आम्ही आता पूर्ण ताकदीने सुप्रीम कोर्टात तर लढणारच आहोत. आणि त्याचबरोबर आम्हाला लढाई होईस्तोवर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि एक चिन्ह द्यावं अशी विनम्र विनंतीही आम्ही केली. नाही, हे अतिशय असंवेदनशील ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचे अनेक दिवसाचे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांसाठी मी स्वतः गेल्या 10 वर्षात अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललेले आहे. पण फक्त मीटिंग्स घ्यायच्या, लोकांना खोटी आश्वासनं द्यायची आणि निर्णय कुठलाही घ्यायचा नाही. 200 आमदार आणि 300 खासदार असलेल्या सरकारला फार अवघड नव्हतं या समाजांना देणं, न्याय, आरक्षण देणं. पण जरांगे पाटील पूर्ण ताकदीने लढतायत. त्यांनीही 3-4 वेळा खूप समजूतदारपणा दाखवला आणि ते म्हणले ठीक आहे, हे काम होणार असेल तर मी आता आंदोलन बंद करतो. आणि मी जरांगे पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक करते की खूप सहनशीलता त्यांनी दाखवली. पण त्यांच्यावर आज जो अन्याय होतोय त्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते की त्यांनी जरांगे पाटील, मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि सगळ्या भटक्या विमुक्त समाजावर अन्याय केलाय. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने या खोके सरकारच्या विरोधात लढू आणि या सगळ्या समाजांना न्याय मिळवू. ह्या देशामध्ये आरोप भारतीय जनता पक्ष घोटाळ्यांचे म्हणते, नंतर ज्यांच्यावर आरोप करते त्यांना त्यांच्या पक्षात घेते आणि त्यांना एक डॉक्टर कोणी असेल तर त्यांना माहिती ॲम्निशिया नावाचं असतं. तर भारतीय जनता पक्षाला ॲम्निशिया झालाय. त्यांना विसरून जातात काय झालंय. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटू असं भारतीय जनता पक्ष म्हणत होतं दुसऱ्या पक्षांबद्दल, आता या देशातला सगळ्यात भ्रष्ट पक्ष
जर कोण असेल त्यांच्यावर आरोप केले आणि आज सगळ्यात जास्त त्यांच्याकडे हे म्हणजे भारतीय जनता पक्ष. आणि आणखीन एक, आज मला वाटतं त्याच्या पुढचं एक पाऊल झालेलं आहे, इलेक्टोरल बॉन्ड. त्याच्याबद्दल तुम्ही जर कोणी त्याचा थोडासा अभ्यास केला असेल तर जेव्हा इलेक्ट्रोल बॉन्ड आणले त्यावेळीच आम्ही म्हणत होतो की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, हे संविधानात बसणार नाही. आज न उद्या हे कोर्टातून स्ट्राईक डाऊन होईल. आणि आज मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते. ही अनकॉन्स्टिट्युशन गोष्ट ही जी आणली होती त्याच्यावर आज ज्या पद्धतीने ताशारे ओढले गेलेले आहेत, याच्यातूनच कळतं की केंद्र सरकारने एक अतिशय चुकीचा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाचे मी मनापासून आभार मानते. आणि तुम्ही जर ऑर्डर वाचली असेल तर त्याच्यात एक शब्द आहे, क्विट प्रो को. क्विट प्रो को म्हणजे मी तुमच्यासाठी काय करायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही मला किंमत मोजायची. त्याच्यामुळे क्विट प्रो को हा शब्द हा सुप्रीम कोर्टाने पॉलिटिकल पार्टीज म्हणजे या सगळ्या राजकीय पक्षांबद्दल वापरलेला आहे. आणि सगळ्यात जास्त निधी तुम्ही जर डेटा पाहिला तर सगळ्यात जास्त इलेक्टोरल बॉन्ड 5,600 कोटी रुपयाचे हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार नक्की कोणी केलाय हे उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला आज नक्कीच कळेल. पासून जो शिवसेनेचा निकाल लागला तो राष्ट्रवादीचा लागणार नाही असं सांगितलं जात होतं, परंतु नेमका तसाच निकाल लागलेला आहे. कसं सांगाल याकडे? आणि तुम्ही सातत्यानं त्यावरती देखील बोलत होता की मेरिटनुसार जर निकाल लागला तर तो आमच्या बाजूने लागेल. आदर्शक्तीने काय केलं तर मात्र आपल्यासमोर आज निकाल आलेला आहे. कसं एका बघताय? अर्थी बरं आहे की मी तुमच्याशी नेहमीच बोलते. त्याच्यामुळे आधी मी काय बोलले आणि आता काय बोलते हे तर मला दाखवायला लागतच नाही. कारण का कन्सिस्टन्सी इज माय मिडल नेम. त्याच्यामुळे मी सातत्याने अदृश्य शक्तीची ताकद ही महाराष्ट्राला आणि देशाला पार्लमेंटमध्ये पण सांगू झाले. त्याच्यामुळे संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आज दुर्दैवाने देश आणि राज्य चाललेलं आहे. पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलंच पाहिजे. कारण का नाहीतर अराजकता या देशात असेल. इलेक्ट्रॉनिक बोर्ड्सचं तुम्ही बघताय, पेटीएम. आत्ताच मी त्या भगिनीला बाहेर विचारलं, पेटीएम आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आज या देशामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तो कुठे झाला असेल तर तो पेटीएम मध्ये झालाय. मी पुन्हा सांगते, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कुठे झाला असेल तर तो इलेक्ट्रॉन आपले इलेक्शन बॉन्ड्स मध्ये झालाय आणि पेटीएम मध्ये झालाय. माझी सगळ्या तुम्हाला विनंती राहील, तुम्ही पेटीएमचा अभ्यास करा. डिमॉनिटायझेशन म्हणजे आज ज्या पद्धतीने केंद्र सरकारने नोटबंदी आली, मला केंद्र सरकारला 2 प्रश्न विचारायचे. जर नोटबंदी आली तर एवढे तुम्ही छापे करता तेव्हा एवढ्या नोटा येतात कुठून? जर नोटाची बंदीच झाली आहे तर नोटा आल्याच नाही पाहिजेत ना एवढ्या, मग सिस्टम मधून येतात कुठून? हा पहिला प्रश्न. आणि दुसरं, आरबीआय म्हणते पेटीएमचा आरोप माझा नाही. आरबीआय म्हणते की पेटीएम हे मोठं स्कॅम आहे. त्याच्यामुळे एकीकडे नोटबंदी आणि दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक पैसे म्हणजे पेटीएम मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार एकाच अकाउंटवरनं झालाय. आणि आज 27,000 कोटी 27,000 कोटी तुम्ही जर माहिती घेतली तर पेटीएमच्या माध्यमातून आज मार्केटमधून 27,000 कोटी रुपये क्रॅश झालेले. कोणाचे पैसे? सर्वसामान्य मायबाप जनतेचे ना. त्यामुळे 2 मोठे भ्रष्टाचार आज एक्सपोज झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्याच काळात झाले. एक पेटीएमचा आणि दुसरा इलेक्टोरल बॉन्ड्सचा. पक्षांतर बंदी कायदा हा आता डायरेक्ट पक्षच तुमच्या विरोधात. पक्ष हिसकावून घ्यायचा त्याच्यासाठी काहीतरी करायला लागेल. कारण का तिथे 2च मार्ग आहेत. अदृश्य शक्तीचे 2 ऑफर असतात. जर आमच्या म्हणजे इधर आईस करायचं, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि पक्षात प्रवेश करून घ्यायचा आणि ते ऑप्शन घेतलं नाही आणि तुम्ही लढायचं ठरवलं तर ते तुमचा पक्ष काढून घेतात आणि चिन्ह काढून घेतात. त्याच्यामुळे जो लढेल त्याच्यावर पूर्ण ताकदीने यंत्रणा किंवा त्याच्या विरोधातून त्याच्याकडून त्याचं जे आहे स्वतःच ते काढून घ्यायचं. हे दिसतंय तुम्हाला. आणि हे महाराष्ट्राच्या विरोधात अदृश्य शक्ती आहे. अदृश्य शक्तीला महाराष्ट्र संपवायचा आहे, महाराष्ट्राचं नेतृत्व संपवायचं आहे. तुम्ही बघाल ते संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे जेव्हा भारतीय जनता पक्षाचेही मोठे नेते झाले, महाराष्ट्राचेही भारतीय जनता पक्षाचे आजचे मोठे नेते आहेत कुठे? ज्या मोठ्या नेत्यांनी संघर्ष केला, ज्या मोठ्या नेत्यांनी आज इतके वर्ष विरोधी पक्षात काम केलं, आज ते कुठे आहेत महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये? मला सांगा, मी तुम्हाला 10 नावं सांगून ते सांगते भारतीय जनता पक्षाचे जे आज नेते होते, आज कुठे आहेत?
शोधायला लागेल.